मित्रांनो, हे बघा आमच्या शेतामध्ये आंबे लावलेले. हा व्हिडिओ तर जुना आहे, पण चॅनलवर अपलोड करायचा होता म्हणून मी तुम्हाला सगळे डिटेल्स देतोय. हे बघा आंबे कसे आलेले झाडाला. भरपूर आंबे आलेले, एका झाडाला कमीत कमी 30-40 फळं आलेले आहे. आणि मोसंबीमध्ये आंतरपीक म्हणून आम्ही आंब्याची लागवड केलेली आहे. झाड खूप छोटं आहे. ठिबकद्वारे त्याला पाणी बी चालू आहे बघा खाली. आणि हे बघा साईडला मोसंबीचे झाड आहे. जो पाला पडलेला आहे हा खत म्हणून यूज होतो जमिनीला. आणि हे आजूबाजूला बघा मोसंबीचे झाडं तुम्हाला दिसत आहे कसे आहे, हिरवेगार. आता मोसंबीचा आम्ही माल धरलेला नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला दिसणार नाही. पण काही माझे आंबे बी ह्यावेळेस जास्त काही फुटलेले नाही आहे, मोजकेच आंबे फुटलेले आहे. आता हे बघा काही ठिकाणी हे बघा किती आंबे फुटलेले आहे. प्रत्येक झाडाला कमीत कमी 300-400 आंबे आहे. आणि पाणी नसल्या कारणास्तव खाली बी गळून पडलेले बघा आंबे. तर त्याच्यामुळं ठिबकाद्वारे पाणी बी चालू केलेलं आहे. आणि पर्याय म्हणून भरपूर काही करून ठेवलेलं आहे मी. विहीर आहे, शेततळं आहे. आता समोर तुम्हाला मी शेततळं बी दाखवून की शेततळ्यामध्ये कसं पाणी होतं, आता कसं पाणी आहे. आणि हे बघा ज्या झाडाला पाणी गेलेलं नाही प्रॉपर, त्या झाडाचे असं बार गळून पडतो आहे खाली. आंबे बारीक सुकून पडत आहे खाली. हे शेतकऱ्याची व्यथा आहे बघा, सगळ्या शेतकऱ्याची. ज्याच्याकडे पाणी आहे तो पाणी देऊन जगवतो झाडाला, ज्याच्याकडे पाणी नाही त्याचे झाडं सुकून जातात. तर सरकारने काही लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याकडं, बाकी काही नाही. हे बघा जिथं जिथं पाणी पडलेलं आहे तिथं चांगले झाडं झालेले आहे. जिथं पाणी नाही तिथं झाडं बघा. हे समोरचा आंबा बघा किती बारीक आहे. हे बघा मोसंबीचं झाड, याला काही इतका माल फुटलेला नाही आहे. सगळं म्हणजे सीझन म्हणलं तर पूर्ण आंब्याचं पूर्ण बेकार गेलेलं आहे पाणी नसल्या कारणास्तव. हे बघा मोजक्या झाडाला आता कुठं मोठं काही झाडं अशी आहे की जिथं कमी फळ आलेलं आहे आणि खाली पूर्ण पान पाचोळा पडलेला आहे. आता भरपूर झाडं अशी आहे की जिथं कमीत कमी 30-40 फळं आहे प्रत्येक झाडाला. जर कोणाला लागवड करायची असेल तर मला सांगा, आपण लागवड करू. आणि हा माझा पर्याय बघा शेततळ्याचा. माझं शेततळ्यात किती पाणी बघा. हा व्हिडिओ जो आहे ना तो उन्हाळ्यामधला आहे, प्रॉपर तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे. ते माझ्या समोर हे बघा ही मशागत केलेली जमीन आहे बघा. वावर पूर्ण रेडी करून ठेवलेला आहे लागवडीसाठी. ती समोर मोसंबी आहे. हे बघा आताची परिस्थिती बघितली तुम्ही, ह्या